रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटामधली अपघाताची बातमी। थार कार 500 फूट खोल दरीत कोसळली आणि वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे। या अपघातामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला। कारमध्ये एकूण 6 जण होते, त्यापैकी 4 तरुणांचे मृतदेह सापडले तर इतर दोघे अजूनही बेपत्ता आहेत। साहिल गोठे, शिवा माने, प्रथम चव्हाण, श्री कोळी, ओमकार कोळी, पुनीत शेट्टी अशी या 6 तरुणांची नाव आहेत। हे सगळे पुण्याच्या हवेली तालुक्यातल्या कोंढवे धावडे गावचे रहिवासी आहेत। 20 दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार घेऊन ही मुलं कोकणात फिरण्यासाठी गेली होती, त्यावेळी वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातलाय। खाणं वगैरे संघ उठणं बसणं आम्ही संघच करतो, त्यामुळे आम्हाला एक भीती वाटली की बाबा आमचे मित्र कुठे आहेत काय। तर घरच्यांपेक्षा आम्ही म्हणलं जाऊ आम्ही मला तर आज कळलं, पण हे आमचे विशाल शेळमकर, करण थोरात, नागज भाऊ कलशेट्टी हे पोरं अजून 2 दिवस झाले जेवले पण नाही आहेत की शोधतात आहे की बाबा कुठे आहेत आमचे मित्र, की काय झालं पोरांना आमच्या, असं करून शोधतात आहे। अजून पण त्यांच्या मनात भीती की बाबा की असं वाटतं की त्यांना काय नाही झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं। आमचे मित्र म्हणजे आम्ही एका ताटात खाणारी आहेत की आम्हाला भीती पण वाटते की बाबा घरच्यांपेक्षा आम्ही त्यांना जास्त जीव लावलेला आहे। सांगून आले होते ना सगळ्यांना घरी जाणार आहे म्हणून, 3 दिवस राहायचा प्लॅन होता त्यांचा, तर ते काय ते फोन रिसिव्ह करत नव्हते, त्यामुळं वाट पाहिली त्यांची की बाबा परत रिटर्न फोन येईन, पण काय फोन नाही आला त्यांचा। रात्री आम्ही 11:30-12 पर्यंत आम्ही स्वतः येऊन तपासलं की त्यांचं लोकेशन काढलं पोलिसांमार्फत, त्या लोकेशनवर नव्हते। मग काल रात्री ड्रोनने चेक केलं तर ते गाडीचं इथं घाटात दिसलं, गाडीचा टप, त्यामुळे अंदाज लावून रेस्क्यूवाल्यांनी सकाळी तपास लावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।